देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. जय भोलेनाथ, जय गोमाता, हर हर हर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. गोमाता, जय गोमाता. वंदे मातरम. वंदे मातरम. प्रस्ताव झाले पुढची धामी नाही हे जे जे करायला सगळे आलं माहिती आहे. वंदे मातरम झाले ते औपचारिक बोलायचं. जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ सच्चिदानंद श्रीबाबा यांच्या कृपाशीर्वादाने नवीन नवीन कृपेनच विश्वात करत आहे. आपले हृदयस्थान, आपले सर्वश्रेष्ठ सद्गुरु कृष्ण महाराजोबा यांच्या अंतरंगातनं हे विश्वात्म या ठिकाणी प्रगट झाले. विश्वात्म साधक मंडळी यांच्या प्रेमातून हे विश्वात्म तयार झाले. मासवाडीकर ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकारातून हे विश्वात्मेश्वर मंदिर तयार झाले. आणि त्याचा आज महाशिवरात्रीचा हा पर्व काळ, या महाशिव काळ निमित्तानं तुम्हा सर्व संत महात्मे, ऋषी मुनी, देवजन या ठिकाणी मी प्रथम वंदन करतो, स्वागत करतो. आपल्या सर्वांचं हृदयस्थान, आपलं अंतःकरण, आपली तळमळ, आपले बाबा व पुरुषोत्तम राजदेव यांना वंदन करतो. आणि त्यांचाच हा महावैष्णव मेळावा, विश्वात्मक महावैष्णव मेळावा या निमित्तानं मी या ठिकाणी अंतरंगातून स्वागत करतो. आपल्या माई बाबा मंगलताई राजदेव या बाबांच्या कार्यामध्ये नेहमी सक्रिय आणि आम्हा सर्व साधक मंडळांना जिथं गरज आहे तिथं मार्गदर्शन असं मी माईंच्या या ठिकाणी या भव्य देवी वैष्णवामध्ये मनापासून वंदन करताना स्वागत करतो. तुम्ही सर्व विश्वात्मक मंडळी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, बेळगावच्या खानाकडून, भारतभूमीतून आलेले सर्व त्यांची मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. मासवाडी ग्रामस्थ मंडळी यांची मनापासून स्वागत करतो. आणि याच्या दिंड्या कालपासून चाललेत विश्वात्मकेश्वरासाठी. त्या मासवाड ठिकाणी या पावनभूमीमध्ये पालघर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, बेळगाव या विविध भागातून, इव्हन इकडे कोकणामध्ये गेलं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या सर्व जिल्ह्यातून ही सर्व मंडळी, ही सर्व भक्त मंडळी, सर्व मंडळी या ठिकाणी सर्वांचं मी मनापासून हृदयाशी स्वागत करतो. हे विश्वात्मकेश्वर बाबांच्या कृपेने, श्रीबाबांच्या कृपेने हा महात्मा साधुसुत एक म्हणजे संत महात्मा आहे. त्यांच्या कृपेतून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या ग्रंथातून आणि बाबांच्या प्रेरणेतून, त्याच्या तळमळीतून हे 2022 साली हे विश्वात्मकेश्वर या ठिकाणी तयार नाही झालं, प्रगट झालं. काय झाले? प्रगट झाले. संतांची ताकद आहे. प्रगट होणं साधी गोष्ट नाहीये. कारण बघा, आपण कुठल्याही मंदिरात जातो ना, कोणत्याही मंदिरात जातो, आपण काय करतो? का? चांगलं वाटतं, बरं वाटतं म्हणून. तिथं तसं नाहीये. तुमचे सगळे वाद विवाद, स्वार्थ, मीपणा, वाईटपणा जे सगळं तुम्हाला सोडावं लागते. कारण तर महात्म्याची कृपा झालेली आहे. त्यांच्या पदस्पर्शानं हे पवित्र भूमी त्या ठिकाणी तयार झाली. ही पावन क्षेत्र मासवाडीत तयार झालेलं आहे. या ठिकाणी विश्वात्मक झालेलं आहे. हे आदिनाथाचं स्थान, अधिष्ठान महात्म्याने तयार केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सर्व राग, वैताग सगळं सोडून आपण आतमध्ये येतो. आणि हे सगळं आतमध्ये आल्यानंतर आता जो भाव आहे, भगवत भाव, त्या भावानं जी फुलं आहेत ना, भगवत भावाची फुलं, भगवताच्या गुणाची फुलं, याचा अभिषेक त्या विश्वात्मक होतात. आपण जेव्हा आत जातो, या सर्व प्रकारच्या वृत्ती, वाईट असेल, काय वेळ सगळं सगळं सोडतो आणि वृत्ती शांत करण्याचं ठिकाण म्हणजे विश्वात्मक माध्यम. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नतमस्त भाव वाटतं, समाधान वाटतं, लीन व्हावं वाटतं, नम्र वाटतं. का? सद्गुरु कृपा या ठिकाणी महात्म्याचा स्पर्श झालेला आहे. ज्या ठिकाणी महात्म्याचा स्पर्श होतो त्या ठिकाणी वास्तव हे पवित्र स्थान बनतं. हे आदिनाथाचं मंदिर, हे महादेवाचं मंदिर
अधिष्ठान तयार झालेलं आहे. जिथं अधिष्ठान आहे, साधुसंत अधिष्ठान आहे, त्या ठिकाणी तुम्हाला समाधान झाल्याशिवाय राहत नाही, तुम्ही नम्र झाल्याशिवाय राहत नाही, तुम्हाला अंतरंग भरून राहत नाही. त्या ठिकाणी पोट भरून सकाळी काय भेटला आणि पोट भरून पोट भरून आणला. तृप्ती म्हणजे तृप्ती, आनंदाचे वर्षाव, आनंदाचा वेतन जो वाहतो त्याला कारण आहे महात्मा. आणि अशा ह्या मंदिरामध्ये पावनभूमीमध्ये हा महाशिवरात्रीचा पर्व खरा वाईट प्रतीचा नाश. या ठिकाणी सकाळी झालं बोलणं की 15-20 वर्ष आपण सुरुवात आलो, हा दुष्काळच गाव होता, हा आटपाडी, हा मासावळी. तसं हे मासावळी गाव छोटस गाव आहे, दुष्काळग्रस्त गाव आहे भागामध्ये. पण ह्या लोकांमध्ये प्रत्येक घरी मेंढर आहे, हे प्रत्येकाच्या घरी देशी गोमाता, हे विशेष आहे. प्रत्येक घरी मेंढर आहे, प्रत्येक देशी गोमाता आहे. आणि ह्या मासावळीमध्ये हे महादेवाचं विरोबाचं मंदिर आहे. इथं दरवर्षी दिवाळीला मोठी यात्रा होते. आणि फक्त मेंढरांचा खेळ, माणसाचा खेळ आहे, पण मेंढरांना संधी दिली जाते. आता त्याच्याही पेक्षा ही जुनी परंपरा. इथं महात्म्याने हे अधिष्ठान तयार केलं. आणि हे जगातलं असं एकमेव मंदिर, हे जगातलं एकमेव मंदिर जिथं फक्त साधूचं अंतकरण बोलतंय, साधूचं अंतकरण बोलतंय, म्हणून काही काम बोलतंय. म्हणून कुठेही आपण आलो तिथं लीन वाटते, नम्र वाटते, शांत वाटते, समाधान वाटते, शांतीचा रस इथे मिळतोय. म्हणून महात्म्याची संलग्न राहणार, त्यांच्या आश्रयाला राहणार. तिथं आपण असेल, त्यांच्या पाय असेल तर इथं हा अनुभव येतो. बघा आता झालं वंदे मातरम. वंदे मातरम हे नुसतं गीत नाहीये, हे अंतकरण आहे. काँग्रेसने बंदी आणली ती उठवली असं तेव्हा काँग्रेसनं गीतावरती ह्या गीतावरती सुद्धा बंदी आणली होती. काही काळात तुम्ही म्हणजे बंदीच असेल ना. आता परवाचे सर्क्युलर निघालं शासनात, प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक शासकीय कार्यक्रमामध्ये, प्रायव्हेट कार्यक्रमामध्ये जी आर निघालाय, वंदे मातरमची सुरुवात झाली पाहिजे. मातेला वंदन आहे, देश माता आहे, भारत माता आहे, भूमी आहे आपली, संस्थांची भूमी आहे, देवदत्तांची भूमी आहे. तिथे वंदन झालं पाहिजे. ती ऊर्जा आहे, या वंदे माते ऊर्जा आहे, ताकद आहे, शक्ती आहे. इथं स्मरण झालं पाहिजे. म्हणून वंदे मातरम प्रत्येक अंतःकरणामध्ये झालं पाहिजे. माझ्या ह्या मातेसाठी मला वंदन करायचं, माझ्या ह्या मातेसाठी, या भारत देशासाठी मला एकता निर्माण करायची आहे. मी सगळ्यांनी बाबांच्या जसा संदेश देव देश धर्माच्या करासाठी जसा संदेश आहे की आपण एक होतो, तशी भारतभूमी एक झाली पाहिजे. आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. पंतप्रधान साहेबांचं काय त्यांचं आंदोलन आहे, काय हा भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे. ही भारतीय राज्यघटना आहे, ही राज्यघटना ही पुरातन आहे, आताची नाही आहे. ही शासनाने तयार राज्यघटना आहे. आता फक्त याला संविधानाच्या माध्यमात चित्र तयार केलंय, एक ढाच्यात टाकलाय, चांगली वाईट गोष्ट चांगली ढाच्यात टाकलंय. पण ही भूमी संतांची आहे, ही संतांनी ही राज्यघटना तयार केली आहे. बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांना लोकशाही राज्य, जगातलं पहिलं लोकशाही राज्य शिवाजी केलं. वयाच्या 16व्या वर्षी, कितवे वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याचा शपथ घेतलेला छत्रपती शिवाजी महाराज हा जगातला पहिला राजा. कशाचा अभिषेक केलाय? रक्ताचा अभिषेक. कशासाठी? या भारतभूमीला सुंदर करण्यासाठी, या मोगलांच्या तावडीतून दंडक्षेतून बाहेर काढण्यासाठी, अंधारातून प्रकाशन करण्यासाठी, नवे माझ्या रयतेला, माझ्या आया बहिणींना सुरक्षण देण्यासाठी रक्ताचा हिंदवी स्वराज स्थापना केली. साधू सोपी गोष्ट नाहीये हिंदवी स्वराज स्थापन करणं. आज म्हणून आज आपण हा प्रोग्राम करतोय, म्हणून हे मंदिर आहेत, शाबूत आहेत, तुमच्या आमच्या पायात हादिमुखाचं मंगळसूत्र हादिमुख आहे. छत्रपती शिवाजी दिन आहे. वयाच्या 16 वर्ष, वय काय ते? वयाच्या 16 वर्ष आमच्या महात्म्याने, श्रीपादाने हे संत म्हणून जन्माले, तरी सुद्धा मला सद्गुरून घ्यायची इच्छा वयाच्या 16 वर्ष. आम्ही बघा 15-16 वर्ष, 17-18 वर्ष काय करतो आपली मुलं? विचार करण्याची गोष्ट भावाने सांगितली की हे नाचते शरीर, मग त्यावेळेला तर काय नाही झाला, परिवर्तन नाही झालं. म्हणून संतांच्या असं झालं पाहिजे. वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वर माऊलीने आघात ज्ञानेश्वर ग्रंथ, आघात हे ब्रह्मविद सुखार होऊ द्या जगावरे, आघात ग्रंथ लिहून वयाच्या 16 वर्षी. लोकमान्य टिळकांनी वया 16 वर्ष, जन्मसिद्ध हा माझा हक्क आहे आणि स्वराज्य मिळवणारच. 16 वर्षी घोषणा द्यायची. 16 वर्ष घोषणा. 16 वर्ष धोक्याचं चालेल वाईट युवान 16 वर्ष धोक्याचं. आपले
आपले पंतप्रधान सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी बाहेर पडले. पश्चिम बंगालला गेले, राजस्थानला गेले, हिमालयात गेले, साधूंचं दर्शन घेतलं, अनुभव घेतलेला त्यांनी. आणि त्यांना ती दीक्षा झाल्यानंतर काय सांगितलंय, जा तुला राजकारण करायला, ह्या देशाला भूमीला थोडा तिथं स्वतंत्र ठेवावं लागेल. वया 16 वर्ष म्हणजे वया 16 तरी संघ जॉईन केला. आणि संघाच्या ताकदीमुळं आज देशाचे पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. कुठला सरपंच नाही, ग्रामसेवक नाही, आमदार नाही, काहीच नाही, डायरेक्ट मुख्यमंत्री. नंतर पुन्हा डायरेक्ट पंतप्रधान. खासदार होऊन अगोदर बदला, तेव्हा काय पंतप्रधान होतं. सर्व सिद्धी आहे तिथे, सर्व सिद्धी आहे. डायरेक्ट पंतप्रधान. आणि सलग तिथं पण सलग 4 वेळा, इथं सलग 3 वेळा. आणि पुढं काय सांगता येत नाही, परत होऊ शकतं. आत्मनिर्भर म्हणजे वया 16 वर्ष. आम्हाला बाबांनी कडू जितक्या लवकर पाहिलेलं आहे, आम्ही सोन्याचं घेऊन झालो तरी आपण नसेल स्वतः आठवत, पण बाबांनी म्हणजे आम्हाला 25व्या वर्षी 30व्या वर्षी भेटलं. आणि त्याच्यामुळे विश्वात मुळे तयार झाले. त्यासाठी या देव देश धर्माच्या कार्यासाठी झगडण्यासाठी अंतकरण तळमळ बाबांचं की हे कार्य झालं पाहिजे, हे कार्य झालंच पाहिजे. तुमच्यामध्ये भगवत भाव तयारच झाला पाहिजे. ज्याच्यामध्ये भगवत भाव तयार झाला तोच परमसिद्धी प्राप्त करू शकतो. प्रत्येकाचं भगवंत भाग्यच दिलेलं आहे. कुणाला कुठं जन्माला घालावं, कुणाला कुठं मारावं, कुणाकडून कोणतं कार्य करून घ्यावं, हे कोण करतंय? भगवंत. संत करतात. म्हणून काय, त्यांच्या आचरण केलं पाहिजे. त्यांच्या आज्ञेचं पालन करणं ही आपली काळाची गरज आहे. जो त्यांच्या आज्ञेचं पालन करेल तोच हा मनुष्य. जो त्यांच्या आज्ञेचं पालन करणार तो पापीच, पापातला महापापी. जो आज्ञेचं पालन करणार तो काय, पापातला पापी. तो प्रपंच परमार्थ करणार नाही, प्रपंचच करणार, अधोगतीला जाणार. जो बाबांचा साधक आहे, जो आज्ञा पाळतोय तो परमार्थच करणार. तो देव धर्माचंच कार्य करणार. आज बघा म्हणजे धर्म, कोण म्हणते हिंदू धर्म, कोण म्हणते ख्रिश्चन धर्म, कोण म्हणते बौद्ध धर्म, कोण म्हणते अजून बरेच धर्म आहेत. पण बाबाने काय म्हणलं, खरा धर्म ज्याच्या जो साधक पाहिजे त्याला ज्ञान झालं पाहिजे, त्याच्यामध्ये भक्ती रुचली पाहिजे, तो सदुच्याने लीन झाला पाहिजे, त्याला न्याय देता आला पाहिजे. म्हणजे हे गुण ज्याच्या आत येतील तोच धर्म जाणू शकतो. त्याच्यामध्ये विरोध तोच धर्म येतो. धर्म जाणणं सोपं नाही आहे. आणि धर्म जाणता आला पाहिजे. हा सनातन धर्म, हा माझा भारतीय सनातन धर्म, हा टिकला पाहिजे, रुजला पाहिजे, वाढला पाहिजे. त्यासाठी बाळकृष्ण महात्मे आपल्याला म्हणजे रुजवतात, हा भगवत मध्ये रुजवतात. जर आपण सतत हांगरिंग करून घेतलं, प्रत्येकाने बाबांच्या वेळेला हांगरिंग करून घेतलं आपण, तर हा भगवत मान रुजणार आहे. आणि तो आचरणामध्ये येणार आहे. जेव्हा आपल्या आचरणामध्ये येईल तेव्हाच आपल्याला खरा हिंदू सनातन धर्म समजेल. आणि तिथे कुठला भेदभाव राहणार नाही, कुठला धर्म राहणार नाही, कुठली जातीभेद राहणार नाही. आम्ही सगळे मावळे, एकनिष्ठ मावळे असेल तर हिंदू स्वराज्य स्थापन, तर स्वराज्य स्थापन होत नाही. विश्व निर्माण असेल तर काय होईल, हा भारत आत्मनिर्भर होईल. हा भारत ही सगळी मंडळी देव देश धर्माचं कार्य करतात. वेळ कमी आहे, एवढं सांगेल की बाबांच्या कृपेमुळे हे विश्वात प्रगट झाले. आणि इथून या भूमीतून ही पावन झालेली भूमी आहे, ही तीर्थ झालेली भूमी आहे. इथून हे चांगलं झाल्यामुळे लगेच गोशाळा झाली. आणि गोशाळेची संधी तिथल्या मासळीकर नाही, आठवडे लोकांना बाबांनी करून दिलं. जगातली म्हणतो पहिली गोशाळा आपली चिखली झाली. जगातली पहिली गोशाळा अशी जी संतांच्या विचारानं चालणार. गोशाळा भरपूर आहेत, कनेक्ट टू परमार्थाशी कनेक्ट नाही. गोशाळा भरपूर आहेत, भूमीचं असणं गरजेचं आहे. पण आपली जी गोशाळा आहे ही संतांच्या विचारानं चालणारी गोळ आहे. त्यामुळे इथं धर्माचंच कार्य होणार आहे, देव देश धर्माचं कार्य होणार आहे. आणि आपला भारत आत्मनिर्भर होणार आहे. हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. थांबतो, वेळ नाहीये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्वात्मकेश्वर.